तर बाजारातून आपण जेव्हा मातीचं भांडं आणतो आणि हे डायरेक्टली आपण यूज करू शकत नाही, तर ते कोणत्या पद्धतीने यूज करायचं हे आज आपण बघणार आहोत। यासाठी मातीचं भांडं एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचे आणि पूर्ण पाणी याच्यामध्ये साईडला रॅदर भांड्यामध्ये भरायचे। एक दिवसासाठी ह्याला पूर्ण पाणी पाजायचे आणि त्याच्यानंतर मग तेल लावून 2 दिवस उन्हात वाळवायचे। आता एक रात्र आपण ह्याला पाणी पाजणार आहोत, म्हणजेच पूर्ण भरलेल्या भांड्यामध्ये हे पाण्यात आपण ठेवणार आहोत अशा प्रकारे। आणि मग नंतर बघूयात नेक्स्ट प्रोसेस। जे मातीचं भांडं आहे ते ठेवलेलं पाण्यामध्ये, त्याच्यानंतर पाण्यातनं काढलं आणि मग नंतर काय केलं, ह्याला थोडंसं सॉफ्ट घासणीने घासावं लागतं। त्याच्यानंतर थोडंसं ह्याला वाळवून घेतलं आणि आता काय करायचं आहे, तर आपलं जे खाण्याचं तेल आहे हे तेल याच्यामध्ये 2 ते 3 थेंब टाकायचं, सगळं छान ग्रीस करायचं, ह्याला छान चोळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर उन्हात वाळवायचं साधारण 1 दिवस। आणि मग तयार होतं आपलं मातीचं भांडं जे आहे ते वापरण्यायोग्य। तर आतून बाहेरून छान ह्याला सगळं आपण ग्रीस करून घेऊयात। बघू शकता सगळं छान ग्रीस केले ऑइल, आणि हे जे ऑइल आहे ते ॲब्सॉर्ब होतं 24 तासामध्ये ह्या भांड्यामध्ये, आणि मग आपली मातीची भांडी रेडी आहेत, वापरण्याजोगी आहेत। चला तर मग बाय बाय।